नांदेड़ बल्दिया उज़्मा की स्टैंडिंग कमेटी का इजलास कमेटी के चेयरमैन किशोर स्वामी की सदारत में मीटिंग हॉल में मुनक़िद हुआ। इस मीटिंग में एजेंडे पर मौजूद 12 मौज़ूआत में से 11 मौज़ूआत को मंजूरी दी गई। शहर में बुनियादी सहूलियात और उनकी यकसुई पर मीटिंग में बहस हुई। बल्दिया उज़्मा के फंड पर और BOT के कामों पर रियासती हुकूमत की जानिब से रोक लगा दी गई थी। इन कामों पर रोक हटाने की एक तजवीज़ रियासती हुकूमत को भेजने का फैसला भी मीटिंग में लिया गया। इसके अलावा जानवरों में फैलने वाले लंपी मर्ज के बारे में भी मुताल्लिक़ा अफसरान से मालूमात हासिल की गई और इन्हें हिदायत दी गई कि वो इस जानिब खुसूसी तवज्जो देकर एहतियाती तदाबीर इख्तियार करें। इस मौके पर मीटिंग में डिप्टी कमिश्नर गिरीश कदम, सेक्रेटरी अजीत पाल सिंह संधू, स्टैंडिंग कमेटी के मेंबरान व दीगर अफसरान मौजूद थे। आमच्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये एकूण 12 विषय होते, त्यापैकी 11 विषय पारित केलेत आणि एका विषयावर एक रिटेंडर करण्याची सूचना केलेली आहे विषय क्रमांक 10ला। तर बाकीचे विषय जे आहेत ते पूर्ण पारित केलेत आणि प्रामुख्याने आपण पाहिलं असेल की आता सध्या ज्वलंत प्रश्न म्हणजे जनावरांचा बराच त्या ह्याचा जे प्रश्न चालू आहे, जे जनावर पुढे येतात आणि जनावर दगावतात, त्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेत की आपल्याही शहरामध्ये जे काही जनावर आहेत त्यासाठी जे काही लस भेटत असेल किंवा त्या जनावरांना प्रोटेक्शन करण्यासाठी जी काही आवश्यकता भासेल त्याप्रमाणे आपण तात्काळ केलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे जसं कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठराव घेतला होता की आज आपण पाहिलं असेल की नांदेड शहरामध्ये रस्त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी आणलेला आहे। ते सर्व कामं आमची चालू आहेत, पण या शासनानं जवळपास आमचे 2 महिन्यापासून आमच्याकडे 150 कोटी रुपये वर्ग केलेले होते, पण ते देखील पैसे रोखून ठेवलेत आणि त्याला स्टे दिलेला आहे की जे की 3-3 महिन्यापूर्वी आमचे टेंडर झाले, कामं त्यांच्या अर्धे 50% वर कामं झालेली आहेत आणि अशा ह्याला शासनाने स्थगिती देऊन शासनाला काय निष्पन्न करायचं हे समजत नाही। त्यामुळे हे आमची स्थगिती तात्काळ उठवली पाहिजे हे आम्ही प्रामुख्याने आज आमच्या स्थायी समितीमध्ये ठराव घेतलेला आहे। तो गव्हर्नमेंटला आम्ही पाठवणार आहोत की आज ताबडतोब या बाबतीमध्ये आपण स्थगिती उठवावी। त्याचप्रमाणे BOTचे देखील आमचे कामं आहेत, काही BOTलाही त्यांनी स्थगित दिली, कामं अंतिम टप्प्यात झाले, त्याचं वर्क ऑर्डर झाले, कामं चालू होऊन 2-2 वर्ष झाले, अशाला आपण स्थगिती देऊन म्हणजे आज त्या ठिकाणी जे काही महापालिकेवर भार पडेल त्याचा जबाबदार कोण आहे किंवा त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांना आम्ही टेम्पररी अकोमोडेशन केलेलं आहे, त्यांना कमिटमेंट केलेलं आहे की या तारखेला आम्ही तुम्हाला दुकान देऊत म्हणून, ते होत नाही किंवा आज कामं जर विलंब झाला तर आज दर वाढत आहेत, ते दराची जबाबदारी कोण घेईल? महापालिका तर आमची आर्थिक नुकसान कधीच सहन करू शकणार नाही। ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या निकाली काढण्यासाठी आम्ही तो देखील ठराव घेतला की BOTचे जे काही कामं आपण आम्हाला स्टे दिलेला आहे ते देखील तात्काळ उठवण्यात यावे। त्याचप्रमाणे काही गोष्टी आता येणारे दिवस दसरा आहे, दिवाळी आहे, सगळ्या पुढचे ह्याच्याप्रमाणे आज शहरामधले साफसफाई असो, दिवाबत्तीचा असो, सर्व कामं ताबडतोब स्वच्छतेचे बाबतीमध्ये काटेकोरपणे पालन करायच्या सूचना दिल्या। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ह्याच्यामध्ये आम्ही सांगितले की नांदेड शहरामध्ये जवळपास 27,000 पददिवे बसवलेले आहेत। तर आज आपण महापालिका आमची आर्थिक टंचाईमध्ये आहे आणि ते लाईट जर आपण LED लाईट जर केले तर त्याचं जे बिल आहे ते जवळपास 35% ते 40% बिल, म्हणजे उदाहरणार्थ आपण आज 2 लाख रुपये जर महिन्याला भरत असेल तर 1,20,000 बिल येईल, 80,000 रुपये 80 लक्ष म्हणजे 80,000 रुपये आपले पर मंथ ते पेमेंट आपलं वाचू शकते। ते देखील आम्ही सूचना दिलीत की अशा ह्याची ताबडतोब टेंडर काढा आणि महापालिकेला खर्च करायची गरज नाही। असे काही पददिवे बसवण्याकरिता कंपन्या आहेत की ते पददिवे बसवून त्याच्यातून आमचे जे सेविंग होतं त्या टप्प्याटप्प्यानं पेमेंट घेणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नांदेड शहर हे पूर्ण LED लाईटचं 25-27,000 LED लाईट आम्ही बदलून नवीन बसवावं असं एक आमचं मानस आहे। रियासती महकमे सेहत की जानिब से TB मरीजों की मुआयना मुहिम 13 सितंबर से 30 सितंबर तक होगा सर्वे, घर घर पहुंचकर किया जाएगा मुआयना। तिब्बी जांच टीम का ताउन करें, TB की अलामत मिलने पर करीबी हेल्थ सेंटर से या आशा आंगनवाड़ी मुलाजिमीन से रब्ता करें। इलाज मुफ्त फराहम किया जा रहा है। याद रखें,
फौरी एहतियात, फौरी इलाज, अफराद खाना रहें सेहत के साथ।